खरगे बोलतायत, आपण थेट जाऊयात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटच्या विरोधात इंडिया आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे. बजेट विरोधात दिल्लीमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. इंडिया आघाडीचे अनेक प्रमुख नेते या ठिकाणी आपण उपस्थित असल्याचं पाहू शकतोय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे. रामराजे, इंडिया आघाडीचं दिल्लीत बजेट विरोधात आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? बिलकुल, कालच या संदर्भात एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं होतं की इंडिया आघाडीचे सर्व जे पक्ष आहेत तर ते आज संसदेच्या बाहेर आंदोलन करणार आहेत आणि त्यानुसार संसदेच्या बाहेर 11 वाजता संसद सुरू होते आणि त्याच्या अगोदरच हे आंदोलन केलं जात आहे. बजेटमध्ये समाधानकारक तरतुदी नाहीयेत आणि फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकतं माप देण्यात आलेलं आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीनं हे संपूर्ण आंदोलन पुकारलेलं आहे. आज संसदेच्या बाहेर पायऱ्यावर घोषणाबाजी चालू आहे. सरकारच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, भाजप सरकारच्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी चालू आहे. पाहावे लागेल की जेव्हा आता संसदेचं 11 वाजता जेव्हा संसद सुरू होईल तर अशाच प्रकारे सुद्धा संसदेमध्ये सुद्धा विरोधक बजेटच्या संदर्भामध्ये आवाज करणार का, गोंधळ करणार का? सध्या तिथे काय परिस्थिती आहे? बिलकुल, सर्वच पक्षाचे आहेत. महाराष्ट्रातले सुद्धा काँग्रेसचे काही महत्वाचे नेते आहेत. त्याचबरोबर उबाटा गटाचे सुद्धा काही खासदार आहेत आणि महाविकास आघाडीचे सुद्धा इथे काही लोक आहेत, कारण महाराष्ट्राच्या वाटेला काहीच दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ही संपूर्ण घोषणाबाजी आणि प्रोटेस्ट जे आहे ते केलं. नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. इंडिया आघाडीच्या नेत्यांचं बजेट विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. अर्थसंकल्पाविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बजेटवरून टीकास्त्र डागलं. त्यानंतर आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारलेलं आहे. संसद भवन परिसरामध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांचं हे आंदोलन सुरू आहे. बजेट विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. वी वॉन्ट इंडिया बजेट, नॉट एनडीए बजेट असं आशयाचं फलक देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय. या ठिकाणी अनेक मोठमोठे नेते उपस्थित आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मोदी सरकार हाय हायच्या घोषणाबाजीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठे नेते उपस्थित आहेत. मोदी सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला, यानंतर राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं. हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि यात भेदभाव केल्याचं विरोधकांनी टीका केलेली आहे. विरोधकांनी बजेट सादर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीकास्त्र डागलेलं आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यावेळी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर इंडिया आघाडी आता मोदी सरकारला धारेवर धरताना आपण पाहू शकतोय. अरविंद सावंत महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. काल पार पडलेल्या बैठकीमध्ये शरद पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचं बजेट विरोधात हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.